नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी स्वप्नील भंडारे आपलं मनस्वी स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, नुकताच महाराष्ट्र शासनाच्या स्थानिक स्वराज्य संस्था जे काय आहेत, नगरपंचायती आणि नगरपालिकाचा या ठिकाणी निवडणुकांचा बिगुल वाजलेला असताना जी काय काल नियोजित बैठक होती ती बैठक झाली। नगर परिषद भरतीबाबत जी मंत्रालयामध्ये बैठक होती ती बैठक या ठिकाणी पार पडलेली आहे आणि त्याचा अहवाल आपल्याला आपल्या हाती लागल्यामुळे ही एक अपडेट नगर परिषद भरती संदर्भातच ही बैठक असल्यामुळे हे अपडेट आपल्या समोर मी घेऊन येत आहे। बघा, आताच येत असताना पुण्यामध्ये नगर परिषदेची आपली जी काय आचारसंहिता लागली त्याच्याबाबत सर्व पुण्यामध्ये सर्व चौकामध्ये जे काय प्रशासनाने असे साऊंड बसवलेले आहेत त्याचा आवाज या ठिकाणी आला कानावरती। महाराष्ट्र गरजा असं नाव या ठिकाणी ते जे काय गीत आहे ते ऐकायला मिळालं। बघा, खूप आनंद झाला हे ऐकत असताना आणि या ठिकाणी मी लगेचच या ठिकाणी अपडेट देण्यासाठी इथं हजर झालो। खूप गरजेचं होतं तुम्हाला अपडेट देणं नगर परिषदेची, कारण ही जाहिरात आपल्याला येणाऱ्या काळामध्ये एक चांगल्या पदावरती आपली निवड होऊन आपलं सरकारी नोकरी करण्याचं स्वप्न या ठिकाणी साकार होणार आहे। भरपूर जागा या ठिकाणी येतील, मी आशा व्यक्त करतोय। परंतु बघूया ही बैठक जी पार पडली त्याच्यामध्ये काय आदेश दिलेले आहेत। तत्पूर्वी सर्व सरळ सेवा आणि महानगरपालिका भरती 2025 नावाने एक बॅच मी अनाउन्स करतो। कॉमन सिलेबस वरती बॅच आहे। सर्व विद्यार्थी मित्रांना एक विनंती असेल की आपण अभ्यास करत असताना जी काय आपल्याला योग्य दिशा मिळावी, पारदर्शकपणा यावा याकरता मार्गदर्शन खूप गरजेचं असतं आणि यामधून हे तुम्हाला मिळेल। बघा, ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच आहे, कॉमन सिलेबस आहे, मराठी, इंग्लिश, सामान्य, अंकगणित, बुद्धिमत्ता, 1 वर्षाची व्हॅलिडिटी आहे, अनलिमिटेड वॉच टाइम आहे, फक्त 999 रुपयामध्ये विद्यार्थ्याला देऊ केलेले आहे। सगळ्यात महत्त्वाचं विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ही बॅच घेतल्यानंतर तुम्हाला पीडीएफ नोट्स या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत अभ्यास करण्याकरता आणि त्यानंतर बघा अनलिमिटेड वॉच टाइम असल्यामुळे तुम्ही कितीही वेळा बघू शकता। तुम्हाला टेस्ट सिरीज देखील या ठिकाणी उपलब्ध होतील। विद्यार्थी मित्रांनो, बघूया आपण की काय बैठक झाली, त्याच्यामध्ये काय निर्णय झालेला आहे, काय सूचना केलेल्या आहेत। बघा, जिल्हा अधिकारी कार्यालय वर्धा यांना एक नगर परिषद प्रशासनाच्या विभागाचं या ठिकाणी पत्र आले। मग मुख्य अधिकारी जे आहेत नगर परिषद आणि नगरपंचायत सर्व, बघा जिल्हा वर्धा म्हणजे असे सगळे जिल्ह्यांना या ठिकाणी गेलेलं आहे। आपल्यासाठी एक पुरेसा आहे का त्याच्यावरून आपल्याला सगळ्या गोष्टी समजून येत आहेत। नगर परिषद नगरपंचायतीमधील रिक्त पदे सरळ सेवेने भरण्याची कार्यवाही करण्याबाबत हे आहे संदर्भ माननीय विभागीय सहआयुक्त नगर परिषद प्रशासन नागपूर यांच्याकडून आलेला आहे। आता याच्यामध्ये स्पष्टपणे काय गोष्टी सांगितलेल्या आहेत, मी तुम्हाला कसं काय गोष्टी वाचून दाखवल्यावरती विश्वास देखील या ठिकाणी तुम्हाला पटत असतो, म्हणून मी वाचून दाखवतो आणि नंतर काय होऊ शकतं हे तुम्हाला मी सांगेल। बघा, उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने नगर परिषद नगरपंचायत संचालनालय नवी मुंबई यांच्याकडे नगर परिषद नगरपंचायतीमधील रिक्त पदे सरळ सेवेने भरण्याची मोहीम सुरू करण्यात आलेली असून, बघा मोहीम सुरू करण्यात आलेली आहे। त्या अनुषंगाने माननीय उपायुक्त नगर परिषद प्रशासन संचालनालय नवी मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली, बघा कोणाच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली, माननीय उपायुक्त नगर परिषद प्रशासन संचालनालय नवी मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली 3/11/2025 ला घेण्यात आलेल्या आढावा सभेत निर्देश देण्यात आलेले। काय निर्देश दिलेत बघूया आपण। बघा, नगर परिषद नगरपंचायतीमधील रिक्त पदे निश्चित करणे आणि बिंदू नामावली अद्ययावत करण्याचं काम या ठिकाणी आता ही प्रोसेस सुरू झालेली आहे। बघा, त्यानंतर माननीय संचालनालयाच्या प्राप्त निर्देशानुसार वरील प्रमाणे मुद्द्यांच्या अनुषंगाने कारवाई करावी व ज्या नगर परिषद नगरपंचायतींनी नियोजित पदभरतीच्या अनुषंगाने अद्यापही बिंदू नामावली अद्ययावत केलेली नाही, अजूनही कोणी अद्ययावत केलेली नाही, अशा नगर परिषद नगरपंचायतीची बिंदू नामावली तपासणीचा प्रस्ताव तातडीने शब्द या ठिकाणी वापरलेला आहे। तातडीने मागासवर्ग कक्षेकडे सादर करून घेण्याचे योजावे व तसा कार्यपूर्ती अहवाल सादर करण्याबाबत संदर्भीय पत्राने कळवण्यात आलेले आहे। तरी उपरोक्त प्रमाणे कार्यवाही पूर्ण करून तसा अहवाल कार्यालयात सादर करावा। बघा, स्पष्ट तातडीने म्हटलंय, परंतु याच्यामध्ये एक अडचण अशी झालेली आहे, आता निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं नगर परिषद नगरपंचायतीबद्दलच त्यांनी या ठिकाणी आता सध्या अनाउन्स केलेलं आहे। मग ही तातडीने कारवाई कशी करणार आहेत ह्याचं मला एक थोडं कळत नाही, तरी सुद्धा तातडीने सांगितलेलं आहे। आता हे सगळे त्या कामकाजाला लागतील कोणत्या इलेक्शनच्या। आता इलेक्शनला हा कालावधी लोटणार आहे, तुम्हाला सगळ्या गोष्टी समजतात की निकाल लागून ते कधीपर्यंत पूर्ण होईल आणि त्याच्यानंतर परत अजून
महानगरपालिका आणि जिल्हा परिषद पंचायत समितीचं इलेक्शन आहे, त्यामध्ये परत अजून वेळ जातो की काय हे आपल्याला पाहावं लागेल। ही संभ्रम अवस्था या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या मनामध्ये तयार झालेली आहे। परंतु विद्यार्थी मित्रांनो, काळजी करू नका, बघता बघता ही सर्व इलेक्शन पार पडतील। इलेक्शन पार पडल्यानंतर लगेच नगर परिषदेची जाहिरात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे। चांगल्या महत्त्वाच्या पोस्ट बघा, या आपल्या सरळ सेवा पदभरतीमधून सुद्धा जवळजवळ मी म्हणतो की क्लास 2च्या पोस्ट सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत। अभ्यास करा, जोर लावून अभ्यास करा, तुमचं स्वप्न साकार करण्याच्या उद्देशाने बघा ह्या निवडणुकीच्या काळामध्ये गाफील राहू नका। खूप लोक टाइमपास करतील, निवडणुकीच्या या बाबतीमध्ये चर्चा करण्यामध्ये फालतू वेळ जातो। शेवटी सत्ता कोणाची येऊ जाऊ आपल्याला काही फरक पडत नाही, आपल्याला आपल्या अभ्यासावरती परिणाम होतो ज्यावेळेस आपण अशा चर्चांमध्ये सहभागी होतो त्यावेळेस। विद्यार्थी मित्रांनो, दुसरं एक लेटर आहे, हे लेटर जिल्हा सह आयुक्त यांना आलेलं आहे। नगर परिषद नगरपंचायत तोच विषय आहे, विषय काही वेगळा नाही, परंतु याच्यामध्ये काय दिलेलं आहे सगळ्यात महत्त्वाचं, यावरून आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की कोणत्या कंपनीशी करार करणार आहेत, मग आपली परीक्षा नगर परिषदेची कोण घेणार आहे हे या लेटरवरून स्पष्ट होणार आहे। पण तुम्हाला मी ते पुढे जाऊन अजून उलगडून सांगेल। बघा, अगोदर आपण तुम्हाला एक स्पष्ट करून इच्छितो की या अनुषंगाने समजा हे नगर परिषद नगरपंचायत रिक्त पदे सरळ सेवेने भरण्याची कारवाई करण्याबाबत काय सांगितलं की वरील विषयाच्या अनुषंगाने नगर परिषद प्रशासन नवी मुंबई यांच्याकडे नगर परिषद नगरपंचायतीमध्ये रिक्त पदे सरळ सेवेने भरण्याची मोहीम सुरू करण्यात आलेली आहे। त्या अनुषंगाने उपायुक्त नगर परिषद प्रशासन संचालनालय मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली जी काय बैठक घेण्यात आली होती त्याच्यामध्ये निर्देश दिलेले आहेत। काय दिलाय, पहिला निर्देश बघूया, नगर परिषद नगरपंचायतीमधील रिक्त पदे निश्चित करणे। अजून पद निश्चित नव्हती, ज्यावेळेस पद निश्चित होईल त्यावेळेस आपल्याला पूर्ण संख्या समजणार आहे। संख्या कधी समजेल, ज्यावेळेस पदे या ठिकाणी निश्चित करण्यात येतील त्यावेळेस। हा निश्चित झाली, पहिले जरी आपण व्हिडिओ बघितले असतील त्यामध्ये जरी निश्चित जरी आपण आपल्याला कळले असतील एवढी पदे निश्चित आहेत, परंतु अजून फायनल त्याला मंजुरी भेटलेली नाही, म्हणून हा शब्द या ठिकाणी मेन्शन केलेला आहे की निश्चित करावी। पण ते निश्चित होतील, पदे निश्चित झाल्यानंतर ती संख्या आपल्याला या ठिकाणी समजणार आहे। एकदा संख्या समजली की आपल्याला कळेल की किती पदांची जाहिरात येईल। बिंदू नामावली अद्ययावत करायचं काम चालू आहे, ही बिंदू नामावली तातडीने अद्ययावत करून घ्या, ह्याला तातडीने या ठिकाणी जाहिरात काढायची आहे। बघा, सरळ सेवा पदभरती करतात TCS IBPS कंपनीशी करार करणे। आता याच्यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, TCS असेल टाटा कन्सल्टिंग सर्व्हिस आणि IBPS असेल IBPS ह्या दोन्ही कंपन्यापैकी कोणाला जाऊ शकते, हे करार कोणाशी होऊ शकतो तर एक 70% म्हणजे 70% चान्सेस TCS कडे आहेत आणि 30% चान्सेस हे IBPS कडे आहेत। गेल्या वर्षीची जी काय परीक्षा होती ती मला वाटतं TCSनी का कोणी घेतली होती, TCSनीच घेतली होती वाटतं, तर मला वाटतं TCS कडे जाण्याचे खूप चान्सेस आहेत IBPS पेक्षा। बघा, वरील प्राप्त निर्देशानुसार वरील प्रमाणे मुद्द्याच्या अनुषंगाने कारवाई करावी व ज्या नगर परिषद नगरपंचायती नियोजित पदभरतीच्या अनुषंगाने अद्याप नियमावली अद्यापित केलेली नाही अशा नगर परिषद नगरपंचायतीची बिंदू नामावली तपासणीचे प्रस्ताव तातडीने मागासवर्ग कक्षेकडे सादर करून घेण्याचे योजना तसा कार्यपूर्ती अहवाल सादर करावा, कार्यालयास सादर करावा, अशा पद्धतीचे 2 आदेश या ठिकाणी काढलेले आहेत। बघा, पहिल्या ह्याच्यामध्ये सुद्धा बिंदू नामावलीचा विषय आहे, याच्यामध्ये पद निश्चित करणे, बिंदू नामावली अद्ययावत करणे आणि कंपनीशी जी काही कंपनी करार करणार आहे त्याच्याशी। बघा, आता विषय असा आहे की अजून परीक्षा कोण घेईल हे फिक्स नाही, ह्याच्यामध्ये दिलेलं आहे स्पष्टपणे TCS की IBPS, परंतु आचारसंहितेला किती वेळ जातोय, आता ही पहिल्या टप्प्यातील होईल, त्याच्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील होईल जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका, ही दुसऱ्या टप्प्यात होणार। ही पहिली टप्पा आता त्यांनी घोषित केलेला आहे, पण ह्या टप्प्यात संपल्यानंतर दुसरा टप्पा कंप्लीट झाल्यानंतर जाहिरात येऊ शकते 100%। मग परत अजून जर याच्यामध्ये काही बदल झाले आणि अचानक MPSC कडे गेले तर अजूनही संभ्रमाची अवस्था निर्माण होऊ शकते। हा सगळा अजूनही गोंधळात टाकणारा प्रवास या ठिकाणी प्रशासनाकडून आपल्याला पाहायला मिळत आहे। हे अशा गोष्टी करायला नको आहेत। बघा, प्रशासनाने जर लवकर निर्णय घेतला असता आणि आतापर्यंत जर जाहिरात प्रसिद्ध केली असती, जशी बाकी आता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची जाहिरात आलेली आहे, नाशिक महानगरपालिकेची जाहिरात आलेली आहे आणि इतर पोलीस भरतीचे सुद्धा एवढा मोठा गृह विभागाचं खातं असताना या ठिकाणी त्याची सुद्धा जाहिरात आलेली आहे। हा उशीर लागला, हा महत्त्वाचा प्रश्न आहे का ह्यांनीच वेळ खाऊ प्रयत्न केला आणि या ठिकाणी फक्त
ह्या गोष्टी दाखवण्यापुरते केलेत की काय, असा या ठिकाणी प्रश्न एक पडत आहे. विद्यार्थी मित्रांनो, मी एक आशा करतो की आचारसंहिता संपताच ही नगर परिषदेची जाहिरात लवकरात लवकर प्रसिद्ध व्हावी आणि आपल्या विद्यार्थी वर्गाला एक दिलासा मिळावा. कष्टकरू विद्यार्थी हा या ठिकाणी नक्कीच त्याला न्याय मिळाला पाहिजे, या दृष्टिकोनातून मी या मताचा आहे. बघा, या ठिकाणी थांबतो. भेटूया पुढील नोटिफिकेशन अपडेटमध्ये. तुर्तास धन्यवाद.